आजच्या या सत्राचे प्रमुख आदरणीय नामदार श्री टोपे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, माननीय अशोकराव पवार, माननीय विशाल पाटील साहेब आणि माझ्या मित्रांनो, या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामधला विषय आहे चॅलेंजेस अँड फ्युचरिस्टिक अप्रोच इन द शुगर प्रोसेसिंग. तर काल आपण बघितलं की कालचा विषय असा होता की साखर धंद्यासमोरील समस्या व उपाययोजना. आणि समस्या आणि चॅलेंजमध्ये फरक असा आहे की समस्या ह्या अडचणी आहेत आणि चॅलेंजेस हे आव्हान आहे. तर काल जर आता साखर जास्त झाली गेल्या 3 वर्षात ही समस्या आहे आणि आपण त्याला बी हेवीच्या माध्यमातून उत्तर देतो आहे आणि त्यासाठी काही अडचणी येत आहेत. तर ते जे आहे ते चॅलेंज आहे. तर ते चॅलेंज आपण कसं पेलायचं किंवा त्याला कसं उत्तर द्यायचं ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या दिवशी आपण वसुंधरेचं संरक्षण करण्याची शपथ घेऊया आणि त्याबद्दल मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो. माझ्या प्रेझेंटेशनची आउटलाईन अशी आहे की सध्या जे काही बी हेवी डायव्हर्जन किंवा अदर फीडस्टॉक आपण डायव्हर्ट करून इथेनॉलकडे वळतो आहे, ते करत असताना आम्ही अनेक फॅक्टरीला म्हणजे जवळजवळ 100 फॅक्टरींना व्हिजिट केल्या आणि त्यावेळेस आम्हाला काही समस्या दिसल्या आणि त्याच्यावरची काही आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तर त्यातल्या आमचा प्रत्यक्ष अनुभव मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. असं एक माहीत आहे की बी हेवी केलं की सी मॅस्केट नसणार, मग हाय कलर कंपाऊंड नाही, म्हणजे मग काय होणार की साखरेचा रंग सुधारणार. तर असं काही होत नाही, उलटंच होतं. कारण मेल्ट कमी पडतो आणि 4-5 दिवसांनी साखरेचा रंग वाढतो. नंतर असं वाटतं मॅनेजमेंटला असं वाटतं की बाबा बी हेवी केलं, मॅस्केट नाही, आता काय तुमचं पॅन तर मोकळेच झाले, आता क्रशिंग वाढलं पाहिजे. तसं होत नाही. कारण का तर जर तुमचा इव्हॅपोरेटर सक्षम नसेल, जो एक्स वाढतो म्हणजे ज्यावेळेस पॅनवर आपल्याला मॅस्केट कमी असल्यामुळं जो काही वेपर कमी खपतात आणि मग आपली कंडेन्सरचा लोड वाढतो, तो लोड ग्रहण करण्याची क्षमता नसली इव्हॅपोरेटरमध्ये आणि त्यात काही मॉडिफिकेशन केलं नाही तर तेही अशक्य होतं. ज्यांनी केलं त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत आणि ज्यांना काही अडचणी आल्या त्यांनी भोगलेल्या आहेत त्या अडचणी. त्याच्यावर आम्ही या समस्येचं उत्तरही दिलं होतं. नंतर एक आपल्या शुगर फॅक्टरीमध्ये सगळ्यात दुर्लक्षित घटक म्हणजे शुगरची लॅबोरेटरी, की बऱ्याच फॅक्टरीमध्ये लॅबोरेटरी केमिस्ट नाही, बऱ्याच फॅक्टरीमध्ये उपकरणं नाहीत, त्याच्या रिझल्टला कोणी विश्वास ठेवत नाही, ते सॅम्पल व्यवस्थित आणलं जात नाही. तर हे आता चालणार नाही आहे. आता या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी फार प्रिसाइजली करायची आवश्यकता आहे. आता वॉटर कॉन्झर्वेशनचं मात्र सगळ्यांना महत्त्व माहीतच आहे. तर आता ते वॉटर कन्झर्वेशनवर सुद्धा लक्ष द्यायची गरज झाली. आणि आता एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बघतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर आपल्याला एवढंच माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे घरात अलेक्सा असते, मग अलेक्सा आपण म्हणाल ते ऐकती किंवा सांगती, उत्तर देती वगैरे, हा एवढंच आपल्याला माहिती आहे. पण आता त्याचा उपयोग शुगर इंडस्ट्रीत करण्याची वेळ आलेली आहे आणि ती आम्ही चालू केलेलं आहे. तर त्याविषयी मी आपल्याला सांगणार आहे. तर हा विषय खूप वेळा कालच्या सत्रात झाला आहे, त्यामुळे मी या स्लाईडवर थांबत नाही आहे. मला एवढंच सांगायचं की 18-19 साली 22 फॅक्टरी डायव्हर्जनकडे वळल्या होत्या, 19-20 साली 23, 21-22मध्ये संख्या वाढून 88 आणि यावर्षी ती 101 झालेली आहे आणि ही वाढतच जाणार आहे. काल नितीन गडकरींनी सांगितलं की 5 वर्ष तरी तुम्हाला मी आश्वासन देतो की इथेनॉलची पॉलिसी गव्हर्नमेंट बदलणार नाही. आणि मला तर वाटतं की पॉलिसी बदलणं अवघडच होणार आहे कुठल्याही गव्हर्नमेंट जरी आलं तरी. कारण का तर आता ही गरज झालेली आहे इथेनॉल निर्मितीची आणि त्यामुळं आपल्याला इथेनॉलकडे वळणारे गृहीत धरून त्या दृष्टीने फॅक्टरींनी पावलं उचलली पाहिजेत. आपण त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात 101, मग आपले महाराष्ट्रापुरतंच असल्यामुळं महाराष्ट्रातला असा आकडा आहे. तर आता ते क्वांटिफिकेशन आणि स्टोरेजमध्ये आम्हाला असं दिसून आलं की लोकांनी मॅग्नेटिक फ्लोमीटर लावलेत. मॅग्नेटिक फ्लोमीटर हे रिलायबल नाही आहेत. पण आम्ही सुरुवात 2-3 वर्ष मान्य केलं, पण इथून पुढं ते मान्य केलं जाणार नाही. तुम्हाला मास फ्लोमीटर लावावे लागतील आणि त्याला तुम्हाला कॅलिब्रेशनची अरेंजमेंट पण DFPD गाईडलाईनप्रमाणे करावे लागेल. तुम्ही सॅम्पल कधीतरी जाऊन आणायचं बी हेवीचं किंवा कधीतरी जाऊन तुम्ही मिक्ज्यूचं सॅम्पल आणायचं आणि त्याची ॲनालिसिस करायचं आणि त्याच्यावरनं तुमची रिकव्हरी तुम्ही सांगायची की तो DFPDचा फॉर्म्युला फक्त मिक्ज्यूस सांगतो, मिक्ज्यूसच्या पोलवर आधारित आहे. मग तुमच्या पोत्याची मॅच नाही झालं की तुम्ही आमच्याकडे येता, मग अवघड पडते अनेक गोष्टी. तर अशा करतापेक्षा चांगलं सॅम्पल व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे आणि सिस्टमॅटिकपणा त्या असणं गरजेचं आहे. काही फॅक्टरीचा स्टोरेजचा प्रॉब्लेम, ज्यावेळेस तुम्ही सिरप आणि BHV करता त्यावेळेस सिरप ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस डिस्लरी तुमची सिरपवर चालती,
मग बी हेवी उरतं, मग बी हेवी स्टोअर करावं लागतं, ती खपत नाही रोजच्या रोज. मग त्याकरता तुम्हाला स्टोरेजची अरेंजमेंट पाहिजे. समजा 5,000ची फॅक्टरी असली, 30% जर त्यांनी साधारणपणे डायव्हर्जन केलं असलं तर 1,500 टन ऊस गेला. उरलेल्या 3500चं जर आपण 6.5% काढलं तर 36,000 तुम्हाला कॅपॅसिटी पाहिजे स्टोरेजची. तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता भारतामध्ये हा SO2चा प्रॉब्लेम आहे, बाकी ठिकाणी डेफिकेशनच आहे. तर SO2मुळं डिस्टिलेशन इफिशियन्सी कमी होती, त्यांच्या रिबॉयलरमध्ये स्केलिंगचा प्रॉब्लेम येतो. तर अशा प्रकारच्या समस्यांसाठी आपण आता विचार केला पाहिजे. आणि बी हेवी स्टोअर करताना आता काही फॅक्टरी उन्हाळ्यातही चालल्या, इव्हन हिवाळ्यातसुद्धा टेम्परेचर बी हेवीचं जास्त असलेलं आढळलं आहे आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झाले. तर आपल्याला त्याच्या कुलिंगची सुद्धा अरेंजमेंट आता केली पाहिजे. आता प्रॉब्लेम आणि सोल्युशनप्रमाणे जाऊया. हायर व्हेपर लोड ऑन द कंडेन्सर. मी मगाशी सांगितलं की पॅन सी मॅस्केट बॉलिंगच कमी झाल्यामुळं किंवा सिरप डायव्हर्ट केल्यामुळं मॅस्केट पर्सेंट कमी झाल्यामुळं पॅन मॅस्केट पर्सेंट कमी होतं आणि मग पॅनचा व्हेपर डिमांड फार कमी होती, म्हणजे 10% कमी होती किंवा त्यापेक्षाही जास्त. तशा केसमध्ये मग इव्हॅपोरेटरचा ब्रिक्स पातळ तरी जातो किंवा तुम्ही जर जाड करायला गेला तर कंडेन्सरचा लोड वाढतो. मग आता आम्ही एका फॅक्टरीत, म्हणजे नाव सांगतो, गुरुदत्त फॅक्टरीमध्ये अशीच समस्या होती आणि ते बिहेवियरला गेले आणि त्यांच्याकडं त्यांना स्टीम पण पाहिजे होती डिस्टिलरीच्या एक्सपान्शनसाठी. मग त्यांना बॉयलर न टाकता आपण त्यांच्याकडे 3-4 फॉलिंग फ्री इव्हॅपोरेटर दिले. ते फर्स्ट, सेकंड, थर्डला वापरले. थर्ड बॉडीवरनं पॅनचं बॉइलिंग केलं आणि त्यांचं स्टीम कन्झम्पशन जे 38% होतं ते 31.5% आलं आणि त्यांना 21 टन स्टीम अवेलेबल झाली आणि शिवाय इव्हॅपोरेटरच्या लोडची समस्या पण सुटली. पण हीच केस सगळ्यांची असू शकणार नाही, प्रत्येक फॅक्टरीची केस डिफरंट असू शकते. तर हे एकदम पहिला उपाय झाला. मग शुगर मिल कॅन यूज द एक्सेस वेपर फॉर द स्पेंट वॉश जनरेशन. आता स्पेंट वॉशला किती लागतं, तर स्पेंट वॉशची ब्रिक्स आपण किती वाढवतो, समजा 40 ते 20 भागिले 40 इतके टक्के आलं तर इतके टक्के कुठले क्वांटिटी तेवढं पाणी जाणार, तेवढी स्टीम इकडे वापरली जाईल. वेस्ट हीट रिकव्हरी आपल्याला असं दिसतं की आपण कंडेन्सर वापरून सध्या स्टीम पर्सेंट कमी करतो, पण BEVच्या काळामध्ये किंवा सेल्फ डायव्हर्जनच्या काळामध्ये कंडेन्सर हीटर वापरणं फारसं योग्य राहणार नाही. कारण आपल्याला इव्हॅपोरेटरची खपवायची, इव्हॅपोरेटरचा लोड वाढवायचा, इव्हॅपोरेटरची व्हेपर खपवण्याकरता आपल्याला. सर स्वागत आहे, प्लीज. तर इव्हॅपोरेटरची आपल्याला व्हेपर खपवायची असल्यामुळं वेस्ट हीट रिकव्हरी कमी केली पाहिजे. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस बंद पण करावं लागतं कंडेन्सर किंवा आपल्याला त्याचं टेम्परेचर कमी घ्यावं लागतं. नंतर सल्फरलेस शुगरचा सुद्धा एक प्रयोग आणि ह्याच्याविषयीचा पेपर आम्ही सिस्टातमध्ये गेल्या वर्षी प्रसिद्ध केला होता आणि त्यालाही बक्षीस मिळालं की जी काही एक्सेस व्हेपर तयार होती जी पॅनवर लागत नाही त्याच्यावेळेस तुम्ही रॉ शुगर तयार करून मेल्ट करून सल्फरलेस शुगरचा करू शकता. ही संधी आहे आपणाला आणि ह्याला मार्केट आहे चांगलं, तर ह्याचा पण एक विचार व्हायला पाहिजे. आणि क्लिअर ज्यूस हिटिंग जे आहे ते जर तुम्ही ट्युब्युलेटरवर घेतलं तर सेकंड बॉडीवरनं करताच येत नाही, कारण 8 डिग्रीचा टेम्परेचर ड्रॉप डेल्टा टीच राहत नाही. मग तुम्ही जर PH घेतला म्हणजे सेकंड बॉडीत नाही करू शकता, फर्स्ट बॉडीत नाही करू शकता आणि जेणेकरून तुम्ही कंडेन्सरचा लोड कमी करू शकता. तर काही फॅक्टरीमध्ये 3rd, 4th, 5th बॉडी लहान आहेत आणि त्यांना इमिजिएट फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर घालणं शक्य नाही, अशी काही समस्या येते. काही फॅक्टरींकडं आता म्हणजे पैसे उपलब्ध आहेत, पण इथून पुढे इव्हॅपोरेटर फॉलिंग फिल्म बॉडी घालणं शक्य नाही. मग काय केलं पाहिजे, तर त्याकरता आम्ही असं एक कॅल्क्युलेशन करून आमच्या अशा लक्षात आलं की जर आपण सेकंड बॉडीतनं जर सिरप काढला, समजा 30 ब्रिक्सचा सिरप काढला आणि एक 50 टन सिरप तुम्ही डायव्हर्ट करत असला, तर 30 ब्रिक्सचा 50 टन सिरप जर 60 ब्रिक्सचा करत असला तर इकडे 100 टन करावा लागतो आणि जे पाणी 50 टन पाणी उरतं जे पुढच्या बॉडीतनं बाहेर पडतं ते वाचतं आणि त्यामुळे कंडेन्सरचा लोड कमी होतं. असंही एक उपाय आपण यंदा केलेला आहे आणि आपण त्याचे रिझल्ट पुढच्या वेळेस मी तुम्हाला सांगेन काय तर निश्चितपणाने चांगले येतील. आता काही अदर प्रॉब्लेम आहेत, लोकांनी DCH चा उपयोग शक्यतो टाळावा, कारण पाणी पण इव्हॅपोरेटरमध्ये येते. क्लिनिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवली पाहिजे, कारण लोड वाढणार आहे आपला, त्यामुळे क्लिनिंग फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. वेस्ट हीट रिकव्हरी आपल्याला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ॲडजस्ट केली पाहिजे, कमी केली पाहिजे किंवा बंद केली पाहिजे. आणि आपल्याला कूलिंगसाठी PH वापरला पाहिजे किंवा लगेच खर्च नको असला तर आपला सीचा क्रिस्टलायझरही बंद असतो, सीचा व्हर्टिकल क्रिस्टलायझर, त्यामध्ये तुम्ही स्टोअर करा BEV, त्यात वेळ गेला की कूल होईल आणि तात्पुरती तर ही समस्या दूर होईल, मग आपण PH घालू शकता. नंतर आम्ही असं लक्षात घेतलं की डिस्टिलरमध्ये जे प्रॉब्लेम येतात रिबॉयलरच्या स्केलिंगची, तर त्यासाठी आम्ही असं क्लॅरिफिकेशन BEVचं किंवा इंटरमिजिएट मोलॅसिसचं क्लॅरिफिकेशनचा प्रयोग घेतला हाती
लॅबोरेटरी स्केल केला, पायलट स्केल केला आणि हा आता प्लॅन स्केलला आम्ही क्रांती शुगरमध्ये गेल्या वर्षी सीझनच्या एंडला केला आणि अतिशय एनकरेजिंग रिझल्ट आले. आम्ही BEVचं क्लॅरिफिकेशन केलं फ्लोटेशन क्लॅरिफायरच्या साह्याने. आम्हाला असं दिसून आलं की प्युरिटी राईज झालेला होता 1.66. आम्ही 3 फॅक्टरीत घेतलं की जिथं डेफिकेशन प्रोसेस होती, जिथं डबल सल्फिटेशन होती आणि जिथं डिफ्युजर विथ डबल सल्फिटेशन. तर तिन्ही ठिकाणी अतिशय उत्तम रिझल्ट आले. प्युरिटी राईज मिळाला, रिडक्शन इन CO% मिळालं, रिडक्शन इन इक्युमसा कलर मिळालं, रिडक्शन इन द कंडक्टिव्हिटी ॲश आम्हाला महत्त्वाचं सगळ्यात गोष्टीची मिळाली, रिडक्शन इन ट्रेबिलिटी पण आम्हाला दिसून आलं आणि फायनल बर्स्टची प्युरिटी ही 3 ते 5 मिनिटनी कमी आल्याचं आम्हाला दिसून आलं. तर हे अतिशय टेक्निक येत्या भविष्यात गरजेचं आहे आणि हे यावं अशी आमची इच्छा आहे. आता मागाशीच मी सांगितलं की शुगर कलर वाढतो आहे आणि मी त्यासाठी काय केलं तर प्रिसाईज क्लॅरिफिकेशन केलं पाहिजे. प्रिसाईज क्लॅरिफिकेशन म्हणजे टेम्परेचर pH तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा तुम्ही अतिशय सेटलिंग टेस्ट घेणं किंवा योग्य तेवढेच चुना आणि गंधकाचा उपयोग करणं, जास्तही चांगला नाही कमीही चांगला नाही. त्याकरता सेटलिंग टेस्ट आपण नेहमी घेतो, ती घेतली पाहिजे दर 15 दिवसांनी, कारण ऊसाची व्हरायटी बदलत असती दर 15 दिवसांनी. बी मॅस्केटचं डबल क्युरिंग केलं पाहिजे, कारण बी मॅस्केटचं जर तुम्ही सिंगल क्युरिंग केलं आणि साखर पांढरी व्हावी म्हणून जर पाणी जास्त लावलं तर ब्रिक्स BEVची कमी होते आणि समजा BEVची ब्रिक्स स्टोअर करायसाठी म्हणून वाढवायला गेलं तर साखरेचा रंग डार्क होतो. मग ह्या समस्येसाठी बी मॅस्केटचं डबल क्युरिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. रिड्यूस द कॅरी ओव्हर ऑफ द बॅगॅसिलो पार्टिकल, त्यासाठी आपल्याला पूर्वी DSM स्क्रीन होता, नंतर रोटरी स्क्रीन आला, तो 0.05चा होता, मग आता आपण 0.5चा होता, तो आता आपण 3.5चा करून बघितला तर समस्या आल्या. मग आम्ही आता असं केलं गेलं की 0.52 वापरायचा, परत 0.35 वापरायचा आणि याशिवाय इव्हन हॉट ज्यूस स्क्रीनसुद्धा 0.15चा वापरायचा की जेणेकरून हा बॅगॅसिलोचा प्रॉब्लेम कमी येईल. आणि क्लिअर ज्यूसला सुद्धा 8 ते 100 मिनिटचा आपण फिल्टर वापरू शकतो. शुगर कलर इम्प्रूव्हमेंटमध्ये आम्हाला असं दिसून आलं की VSIच्या लॅबमध्ये की सगळ्यात मोठी समस्या ही इन्सॉल्युबल मॅटरची, आणि ते इन्सॉल्युबल मॅटर म्हणजे काय तर बॅगॅसिलो आहे आणि बॅगॅसिलो कसा कमी करावा आत्ताच आपण डिस्कस केलं. सॉफ्ट ड्रिंक मॅन्युफॅक्चरर ती आपली साखर घेतात, ती परत फिल्टर करतात आणि वापरतात, कारण त्यामध्ये हे इन्सॉल्युबल मॅटर जास्त दिसतात. मेजर कॉन्स्टिट्यूट हा फाईन बॅगॅसिलो असल्यामुळं तो फाईन बॅगॅसिलो आता आपण ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळं तो आपल्याला कमी करता येईल. आता हा सध्या PI मिलिंगची इफिशियन्सी वाढण्याकरता PI वाढवणं गरजेचंच आहे आणि तो PI 85पर्यंत न राहता कधी 90पर्यंत नेणाऱ्या सुद्धा फॅक्टरी आहेत, मग त्यांच्याकडं हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांच्याकडे मी आता सांगितल्यामुळे तो 0.5चं ऐवजी 0.5 फॉलोड बाय 0.35 असं मिलवर दोन स्क्रीन आणि हॉट ज्यूस स्क्रीन हा बॉइलिंग हाऊसमध्ये वापरायचे गरजेचं आहे. आम्हाला VSIच्या लॅबमध्ये आम्ही कलर ॲनालिसिस करतो आहे, तर गेल्या 2013पासून आम्ही ते बघितलं आत्तापर्यंत 2022पर्यंत. तर ज्या फॅक्टरींची संख्या 100च्या आतल्या होती ती सुरुवातीला कमी होती, ती वाढत चालून आता 70% फॅक्टरींनी 100च्या आतमध्ये कलर आणण्यात यश मिळवलेलं आहे. VSIची एक कलर ऑडिट टीम आहे, ती आपल्या सगळ्या मेंबर फॅक्टरी किंवा नॉन मेंबर फॅक्टरीला चार्जेबल बेसिसवर व्हिजिट करून प्रत्यक्ष तिथं राहून आपण कलर 100च्या आत आणण्याचा आणून देतो आणि त्यांना त्या बाबतीत मार्गदर्शन करतो. ह्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ द स्टीम अँड बागॅस सिंगमध्ये आता बागॅसचं तर कोजन तर सगळ्यांना माहीतच आहे आणि कालच गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं की कोजन हे राहिलंच पाहिजे आणि त्याकरता किंमत वाढवून दिली पाहिजे. ते आहे. त्याबरोबरच 2G इथेनॉल हे VSIनी आता यशस्वीकरता आणलेलं आहे. बागॅसपासून लॅक्टिक ॲसिड आहे, फरफुराल आहे, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि आता अंडर द गायडन्स ऑफ VSI आता आपण आपल्याजवळच फॅक्टरी आहे, अशोकराव आहेत, 26% स्टीम कन्झम्पशनवाली फॅक्टरी आहे. आता आपल्याला 23%ला जायचं आहे, त्याचंही कन्फिगरेशन मी पुढं दिलेलं आहे ना. आपल्याला आता बागॅस सेविंगची गरज आहे, एनर्जी सेविंगची. आता मगाशी जी सांगितलं की सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे की फॅक्टरीची लॅबोरेटरी की जी आपल्याला स्ट्रॉंग करणं फार गरजेचं आहे. लॅब इन्चार्ज नावाची एक व्यक्ती असती की ज्याला कधी कुणी विचारत नव्हतं, पण आता या BEVपासून त्याला फार किंमत आली. त्याला गाडी मिळायला लागली इकडे या VSIला यायला, त्याला हॉटेलमध्ये राहायला परवानगी मिळायला लागली, त्याला कोणी कधी विचारलं नाही. त्याला चीफ केमिस्ट सांगायचे की एवढे लॉसेस आहेत, त्यांचे एवढेच लॉसेस दिले जायचे. आता ते सगळं बदललं आहे, कारण तुम्हाला रोजच्या रोज आपल्या आयुक्तांनी असं केलं आहे, एक पोर्टल तयार केलं आहे VSIच्या माध्यमातून की रोजच्या रोज तुम्हाला रिझल्ट लॅबोरेटरीचे भरायचे आणि ते रिझल्ट रोजच्या रोज तुम्हाला रिकव्हरी आणि परत एकदा तुम्ही जर टाईप केलं तर परत बदलायची सोय नाही आहे.
हे सगळं लक्षात घेऊन आता तुम्हाला लॅबोरेटरी अत्यंत स्ट्रॉंग केली पाहिजे. मिल सॅनिटेशनचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आपली व्होलाटाईल ॲसिडिटी जर जास्त झाली तर डिस्लेशनमध्ये प्रॉब्लेम येतो, आपली फायनल मोलासिस प्युरिटी वाढते. तर हे सगळं समजून घेऊन आता मिल सॅनिटेशनसाठी लॅबोरेटरी ॲनालिसिस केलं गेलं पाहिजे. कलर ॲनालिसिस इंटरमिजिएट फार सुरुवातीपासून मिक्स ज्यूस, क्लिअर ज्यूस, ए मॅस्केट, सिरप सर्वांचं केलं गेलं पाहिजे की जेणेकरून बी सीड, सी सीड की आपल्याला कलर कंट्रोल कसा ठेवायचा ते कळेल. ग्रेन साईज जर जास्त चांगल्या तऱ्हेने जर आपण मेंटेन केली तर आपल्याला चांगलं एक्झॉशन मिळतं. ते सुद्धा लॅबोरेटरी त्याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. तर इंटरमिजिएट मोलासिसचे सुद्धा आपण प्युरिटीज घेतल्या पाहिजे की जेणेकरून प्युरिटी कंट्रोल आपल्याला करता येईल. प्रिपरेशन ऑफ स्टॅच्युटरी रिपोर्ट जे आपण नेहमी करतो लॅबोरेटरीत त्याचं सुद्धा महत्त्व आहे. तर अशा तऱ्हेने लॅबोरेटरीचं जो महत्त्व आहे ते आपण विचारात घेऊन आता लॅबोरेटरीला जे पूर्वी महत्त्व नव्हतं किंवा लॅबोरेटरीच्या ॲनालिसिसला कोणी काही किंमत देत नव्हतं, तर ते आता काळ बदलला आहे आणि आपलं रोजच्या रोज मॉनिटरिंग होणार आहे आणि तुम्हाला ते रोजच्या रोज भरायचं आहे आणि जे तुम्हाला परत रिव्हर्सेबल नाही आहे हे लक्षात घेऊन आपण आता लॅबोरेटरीमध्ये काम करून लॉसेस कमी करण्याची गरज आहे. आता इव्हॅपोरेटर कन्फिगरेशनचं मी इथे एक पहिली केस दिली आहे की याच्यामध्ये फॅक्टरीचं ॲक्च्युअली 38% स्टीम कन्झम्पशन होतं आणि मग आम्ही ही म्हणजे गुरुदत्तचीच केस आहे. त्यांच्यामध्ये RJ1 कंडेन्सेटर होतं, RJ2 व्हेपर इंजिनेटर होता, RJ3 हा थर्ड बॉडीवर होता. तर आम्ही त्यांना तिन्ही पहिल्या फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर बॉडीज दिल्या आणि थर्ड बॉडीमधनं पॅनचं बॉइलिंग केल्यानंतर आम्हाला स्टीम कन्झम्पशन हे 31% मिळालेलं आहे आणि त्यांचं 20 टनाचा तासाला स्टीम वाचली आणि शिवाय त्यांना बी हेवी करणं सोयीचं झालं आणि लोड कंडेन्सरवरचा एकदम कमी झाला. दुसरी एक केस मी इथे घेतलेली आहे, ही पण ॲक्च्युअलच केस आहे फॅक्टरीची की ज्याच्यामध्ये आपण बघताय की नेहमीप्रमाणे सेकंड बॉडीवरनं पॅन बॉलिंग आहे आणि ह्यांनी जर बी हेवी केलं तर काय होतं, तर हा लोड जो आत्ता इथं 5 टनाचा दिसतोय तुम्हाला हा 10 टन होतो आहे तसं केलं तर ते करणं चुकीचं आहे. पण ह्यांना आता फॉलिंग फिल्म घालणं शक्य नाही. तर ह्यांनी काय केलं पाहिजे, तर ह्यांनी सेकंड बॉडीमधनं ज्यूस काढला पाहिजे 30 ब्रिक्सचा डिस्लरीला जर सुटेबल असेल तर. आणि आम्ही त्या फॅक्टरीशी चर्चा केली, डिस्लरी इंचार्जची चर्चा केली, तर त्यांना तो सुटेबल असल्यामुळे आम्ही त्यातनं काढायचं ठरवलेलं आहे. आणि अशा फॅक्टरीमध्ये कमी खर्चामध्ये, अत्यंत कमी खर्चामध्ये आपण कंडेन्सरचा लोड कमी आणतो आहे आणि फॅक्टरीला त्याचा निश्चितच फायदा होईल. ही एक प्रकार आहे. आता भविष्यामध्ये 26%चं मी आपल्याला सांगितलं की ही आता 26% स्टीम कन्झम्पशन अचीव केलं गेलेलं आहे. ह्याची स्कीम सगळ्यांना माहिती आहे की चौथ्या बॉडीतनं तुम्ही ABC बॉलिंग करताय आणि ह्याच्या पुढचं भविष्य काय तर 23% केलं. हे क्वाड्रिपल आहे. क्विंटॅपल बॉडीज घेऊन तुम्ही जर हे व्हेपर ब्रिडिंग ह्याच्याप्रमाणे ॲडजस्ट केलं तर तुम्हाला साधारणपणे 23% स्टीम कन्झम्पशन आणता येईल. याचे डिटेल्स व्हेपर ब्रिडिंग स्कीम मी इथं दिलेली आणि ती पुस्तकात पण आहे. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये आपल्याला CPU वापर करणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच फॅक्टरीमध्ये आता CPU नाही आहे आणि कंडेन्सेट वाया जातं. आता पाणी हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला CPU वापरून परत कंडेन्सेट आतमध्ये घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फॅक्टरीमध्ये मॅस्केट सांडणं, ज्यूस सांडणं ह्याच्यामुळं ऑर्गॅनिक लोड वाढून COD BOD वाढतो. तर त्या गोष्टी आता आपण अवॉइड करण्याची आणि अत्यंत काटेकोरपणे त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. नंतर प्रोव्हिजन फॉर द ट्रीटमेंट फॉर द स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लो हे सुद्धा आम्ही प्रयोग केलेला आहे 4-5 फॅक्टरीमध्ये आणि आम्हाला अत्यंत चांगले रिझल्ट त्या बाबतीत मिळालेले आहेत. तर रिड्यूस फ्रेश वॉटर कन्झम्पशन, इफ्लुएंट जनरेशन हे सगळं महत्त्वाचं आहे. नंतर आत्ताच आपण COD BODचं सांगितलं तर यूज ऑफ हायड्रोजेट सिस्टीम करावा की जेणेकरून तुमचे केमिकलचं कन्झम्पशनही कमी येईल आणि हायड्रोजेटमुळं आपल्याला ETPचं लोडसुद्धा कमी करता येईल. अशा प्रकारचं आपण गोष्टी केल्या पाहिजेत. रिसायकल ऑफ द स्प्रे पॉन्ड वॉटरमध्ये आम्ही ज्यावेळेस केलं 4-5 फॅक्टरीमध्ये तर आम्हाला असं दिसून आलं की pH त्याची वाढली 0.5नी. रिडक्शन इन COD BOD 40% झालेलं आहे, अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि रिडक्शन इन टोटल सस्पेंडेड सॉलिडसुद्धा 90% झालेलं आहे. तर असे रिझल्ट आले आणि हे अत्यंत कमी खर्चाचं आहे. आणि आता ZLDसाठी आपण भविष्यामध्ये ज्या गोष्टी केल्या पाहिजे तर स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लो ट्रीट केला गेला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला इफ्लुएंट चांगल्या क्वालिटीचं मिळेल. तर हे प्रत्यक्ष रिझल्ट आहेत बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट स्प्रे पॉन्ड वॉटरचे की जे आपल्याकडं वाया जातं कार्बन ESPमधनं किंवा जिथून, तर तो कार्बन वापरून त्यामधून आणि वाळूमधून फिल्टर करून हे पाणी इतकं स्वच्छ झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सध्या गरजेचा आहे. मी मागाशीच सांगितलं की अलेक्सा एवढंच आपल्याला माहिती आहे.
तर आता VSIनी COEP बरोबर एक करार करून आता आपण क्लिअर ज्यूसचं ऑनलाईन मॉनिटरिंग आज तागायत कधी झालं नाही, भारतामध्ये नाही आणि जगामध्ये पण नाही आहे. तर ते आम्ही आता जवळजवळ पहिला प्रयोग तर यशस्वी केला आहे आणि आम्हाला खात्री की पुढच्या वर्षी आम्ही तो सॉफ्ट सेन्सर घेऊन निश्चितपणे आपणापाशी येऊ की जेणेकरून आपल्याला साखरेची क्वालिटी सुधारता येईल. कारण क्लिअर ज्यूस हा कलर आपण समजा बघून आणून गार करत असतो, खूप वेळ जातो, 1 पाऊण तास लागतो लॅबोरेटरीमध्ये आणून त्याला कलर समजतो, तो बराच रस गेलेला असतो. तुम्हाला ऑनलाईन मिळालं तर तुम्ही ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करून साखरेची प्रत सुधारू शकता. तर कन्क्लुजनमध्ये मला असं म्हणायचं की आता साधारणपणे सगळ्या फॅक्टरींना आम्ही असं सांगतो की ज्यांना इंटरमिजिएट प्रोडक्टमधून इथेनॉल करायचे तर त्या लोकांनी त्यांचं 30% साधारणपणे सिरप जो आहे तो डिस्टिलरीसाठी वापरावा, की ज्यांची डिस्टिलरीची कॅपॅसिटीप्रमाणे वापरावा आणि उरलेला BHB स्टोअर करावा, त्याकरता स्टोरिंग कॅपॅसिटी वाढवावी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 5,000च्या फॅक्टरीकरता 30% सिरप डायव्हर्ट केला तर 36,000ची आपल्याला कॅपॅसिटी पाहिजे. आणि आपल्याला आता प्रोडक्शन ऑफ गुड क्वालिटी करण्याविषयी आता आपण चर्चा केलीच आहे, ते फार महत्त्वाचं आहे. अडॉप्टेशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीचं आपण केलं पाहिजे. इवन यूज ऑफ MUR मेकॅनिकल व्हेपर रिकॉम्प्रेसर की जो दुबईमध्ये आहे, आता भारतात ते 2 फॅक्टरी आलेल्या आहेत की स्टीमच वापरायची नाही, फॅक्टरीमध्ये स्टीम न वापरता तुम्ही साखर करायची फक्त, असं सुद्धा आलेलं आहे. तर त्याचा पण आता आपण विचार केला गेला पाहिजे आणि नवीन सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीत AI जे आहे अल्टरनेटिव्ह त्याचा पण उपयोग करावा असं मला वाटतं. आणि विथ दिस मी सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.